बघा मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे। आमच्या शाळेतली छोटी छोटी मुलं स्कॉलरशिप, नवोदय आणि स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा जो गणिताचा प्रश्न आहे, त्रिकोण मोजणे, हे अतिशय सुंदर पद्धतीने ते तुम्हाला समजून सांगणार आहेत। आणि अतिशय कठीण वाटणारा भाग अतिशय सोप्या पद्धतीने आमची मुलं कसं सांगतात हे तुम्ही एकदा बघाच। त्या वरच्या आकृतीमधले त्रिकोण कसे मोजायचे हे एकदा सगळ्यांना सांग। सर, या आकृतीतील त्रिकोण मोजणे खूप सोपे आहे। त्या आकृतीमध्ये आपल्याला नंबर टाकायचे आहेत 1 2 3 4। या अंकांची बेरीज करून घ्यायची आहे। 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज 10 आहे। या आकृतीत एकूण त्रिकोण 10 आहे। वा वा, छान, खूपच छान। संस्कृती, ही 2 नंबरची आकृती आहे, याच्यातले त्रिकोण कसे मोजता येतील सांग बरं, जरा सगळ्यांना समजून सांग। या पायाने नंबर टाकून घ्यायचे 1 2 3 आणि 4। या आडव्या यांची बेरीज करायची। 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज येते 10। इथे नंबर टाकून घ्यायचे 1 2 आणि 3। 10 ला 3 ने गुणायचे, यांचा गुणाकार। सर, या त्रिकोणात एकूण 30 त्रिकोण आहेत। आशुतोष, तुझ्या पाठीमागं उजव्या बाजूला खालच्या ज्या 2 आकृत्या आहेत, त्याच्यातले त्रिकोण सोप्या पद्धतीने कसे मोजता येईल एकदा सगळ्यांना समजून सांग। सर, या किती सोपा आहे। यात फक्त 1 2 3 4 5 असे क्रमांक टाकून घ्यायचे आहेत आणि एक ह्यात त्रिकोण आहे का ते बघायचं आहे। एक हा त्रिकोण आहे, 2 पण ह्यात त्रिकोण आहे, 3 पण ह्यात त्रिकोण आहे, 3 पण 4 पण त्रिकोण आहे, पण 5 त्रिकोण नाही, त्यामुळं 5 नाहीये। मग 2 गट करायचे आहेत। एकूण 2 ह्यात नाहीये त्रिकोण, 2 आणि 3 ह्यात पण नाही, 3 आणि 4 ह्यात आहे, तर इथं आपण 3 आणि 4 लिहू। 5 आणि 1 ह्यात पण आहे। मग काय करणार तू? मग 3 गट करू आपण। 1 2 3 ह्यात नाहीये, 2 3 4 ह्यात आहे, ते आपण 2 3 4 हे लिहू। 1 2 3 4 5 6 7, तर ह्यात 7 त्रिकोण आहेत। याच्यात 7 त्रिकोण आहेत। वा, छान। मग खालच्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? यात पहिले नंबर्स टाकून घ्यायचे आहेत। 1 2 3 4। यातला सगळ्यात मोठा अंक असेल त्याचा घन काढायचा आहे। यात सगळ्यात मोठा अंक 4 आहे, तर ह्याचा 4चा घन 64 आहे, तर ह्यात 64 आकृत्या आहेत। याच्यामध्ये 64 आकृत्या आहेत। आकृत्या आहेत की त्रिकोण आहेत? त्रिकोण आहेत। याच्यामध्ये 64 64 त्रिकोण आहेत। वा, छान, एकदम सुंदर पद्धतीने